हॅलो, नमस्ते आणि राम राम मंडळी. मी गौरव तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे मीच तो गौरव जेपले. तर आज भरपूर दिवसांनी व्हिडिओ चालू केले आणि भरपूर दिवसांनी चालू केले. याचं कारण असं सांगता येणार नाही, कारण व्ह्यूज थोडे कमी येत होते, डिमोटिवेट झालो होतो. तर आता थोडासा धीर आलेला आहे, म्हणजे बनवूया असा विचार केला आहे. तर बघूया, होईल ते होईल. आपले प्रयत्न आपण चालू ठेवले पाहिजेत. तर सर्वांना, सर्व कोकणवासियांना माझ्याकडून शिमग्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आहे मोठी होळी. तर मोठी होळी उभी करण्यासाठी मी चाललोय सहानेवर. सहानेवर जाऊया आणि तिथे मोठी होळी उभी करायची, ते तुम्हाला बघायला मिळेल. खरं तर आमच्याकडे होळी ही रात्रीची तोडतात. रात्री तोडून आता दिवसाची म्हणजे सकाळी ती उभी करतात. तर जाऊया आणि तुम्ही बघा. सहानेवर जायच्या आधी रात्री जी होळी आणली ना, त्याआधी बघू, मग सहानेवर जाऊया. आम्ही आता चाललोय होळी आणण्यासाठी रानामध्ये. हे बघू शकता, या ठिकाणी होळी आहे. हे बघा, लाईटच्या उजेडामध्ये दिसते. ही छोटीवाली होळी आहे आणि हीच तोडून न्यायची आहे. या लाईट्स बघू शकताय बॅटरीच्या. या म्हणजे अजून माणसं मागून येतात आपल्या, आणि आम्ही इथे पोहोचलोय. गोरिले काका आता चढतात वरती झाडावर, कारण दोरी बांधून आपल्याला ती झेलती घ्यायची, जेणेकरून एखादी पण फांदी तुटणार नाही होळीच्या आपल्या. बघू शकता तुम्ही किती लगबगीने आणि किती फास्ट ते झाडावर चढलेत वरती. आता सगळी तयारी झालेली आहे आणि आता पूजेची तयारी चालू आहे. इथे पूजा आता थोड्या वेळाने आपण करणार आहोत आपल्या होळीची. होळी जास्त अशी उंच नाहीये. ही बघू शकता, की म्हणजे इथेपासून बघू शकता सरळ सरळ आहे, पण जास्त उंच नाहीये. पण सांभाळून तोडावे लागणार आहे आपल्याला. तर आपले गावचे जे मानकर आहेत त्यांच्या हस्ते सुरुवात होईल तोडायला, आणि नंतर मग होळी तोडतील. तर काही क्षणातच, म्हणजे जास्त वेळ लागलेला नाही आहे. बुंदा थोडा छोटा असल्या कारणानं होळी लवकर तोडून झालेली आहे. बघू शकताय, छोटीच आहे, म्हणजे जास्त अशी साईज थोडी जाडी नाही आहे, छोटीच आहे. होळी थोडी आतून बाहेर काढून घेतले एकदम साफ जागेला, कारण आपल्याला जी गुंज आहेत ना छोटी छोटी, ती आपल्याला क्लिअर करून घ्यायची, जेणेकरून आपण खांद्यावर घेतल्यानंतर आपल्या ते खांद्याला लागणार नाही. याची दक्षता घेण्यासाठी हे आपण सगळं साफ करणार आहोत, आणि नंतर मग बांधून सगळे शेंडा वगैरे असं बांधून आपण घेणार आहोत, आणि नंतर मग जाणार आहोत सानेवर. पूर्ण बांधून वगैरे झालेलं आहे ना. आता मी खांद्यावर घेऊन चाललोय होळी सानेवर. आता सानेवरून पोहोचले. बघू शकता आपण सानेवर आलो.
मोठी होळी आणून झाली नंतर मग आम्ही लास्टची छोटी होळी होती ती जाळली, इथे होम केला. प्रत्येक ठिकाणी होळी ही वेगवेगळ्या प्रकारची असते. मध्ये आमच्याकडे आहे आंब्याची होळी, काही ठिकाणी सुरमाडाची असते, काही जण त्याला सुरमाड नाही तर माड पण म्हणतात. तर असे वेगवेगळे नाव आहेत, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहे. जर तुमच्याकडे वेगळी कोणती असेल, म्हणजे आंबा सोडून जर कोणत्याकडे वेगळी अशी होळी असेल तर नक्की कॉमेंटवर सांगा तुमच्याकडे कोणती होळी आहे. कारण आमच्याकडे ही आंब्याची होळी आहे, तुम्हाला बघायला मिळते. तर आता जाऊया सानेवर. सानेवर आत्ताच आलोय. हे बघू शकताय देवाची सहाण. आंबवण्याला चाललो आता. बघू शकताय एवढे जण आहेत, पाठून पण येतात. हे तर थोडंसं आंबवण पाडलंय, बघू शकताय. आणि थोडस अजून लागणार आहे, तर थोडे दुसरीकडे गेलेत. एवढं झालंय. आंब्याचे टाळेच आहेत, त्याला आंबवण म्हणतात होळीला बांधण्यासाठी. बघू शकताय थोडस आंबवण. आता आम्ही चाललोय, थोडस आंबवण शोधायला अजून गेलेत. विनोद आहे, धावडे आहेत, आणि निलू आहे, आणि मी. आम्ही चौघजण चाललोय पुढे घेऊन, अर्धे पाठवून येतील घेऊन. आणि सानेवर बाकीच्यांनी जो पहिला गेल्या वर्षीचा बुंदा होता तो काढलाय. आता होळी उभी करण्यास सुरुवात झालेली आहे आणि सगळेच जण आपापल्या परीने हात लावतात होळी उभी करण्यासाठी. थोडं मागे. कारण एकीचं बळ हे सर्वात जास्त आणि सर्वात अमोल असं बळ आहे. त्यामुळे सर्वांचीच हातभार लागणे एक चांगली गोष्ट आहे. जाते जाते धाबा धाबा धाबा. सरकारमध्ये बोलू. ना गेली बहुतेक थोडी इकडे गेले काय तिकडे. हा बहुतेक उभी झालेली आहे, हे तुम्हाला दिसतंय इथे. होळी तर उभी झाली, आता सगळे बोंदा साफ करून एकदम चकाचक करून घेत आहेत. थोड्याच वेळात आता इथे पुन्हा एकदा आपल्या होळी उभी झालेली आहे. त्या होळीची आता पूजा होईल इथे. बुंदे शेजारी आता सारवण करून घेत आहेत.
तर आता सानेवर होळी उभी करून झालेली आहे, माड उभा केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटवर सांगा. भरपूर दिवसांनी ही व्हिडिओ बनवली आहे आणि नक्की तुमचा अभिप्राय मला कॉमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटून नवीन अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय मित्रांनो.